हॅलो एव्हरीवन, इंडियन रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज या ठिकाणी मी तुम्हाला गावठी आळूची पानं कशी ओळखायची किंवा कशी असतात ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर मी आज हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी आळूची पानं आणलेली आहे। आज मी आळूवडी रेसिपी बनवणार आहे। जर मला म्हणजे वेळ जर मिळाला तर नक्की मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला बघूया गावठी आळूचे पानं जे काय असतात ते आपण या ठिकाणी कसे ओळखायचे। तर हे बघा, हे आळूचं पान आहे, सर्वांनाच माहिती असेल, पण नेमके गावठी आहे की नाही हे काही लोकांना म्हणजे बहुतांश लोकांना असं माहीतच नसतं की नेमके गावठी कसे असतात पानं, नाही का। तर या ठिकाणी मी तुम्हाला आज शेअर करते व्हिडिओ। तर हे बघा, बॅक साईडला फ्रंटला हे बघा ह्या पद्धतीचा रंग दिसेल तुम्हाला, ग्रीन कलर किंवा हिरवा कलर। आणि बॅक साईडला जे काय आहे तुम्हाला बघा वांगे कलरचा नाही का दिसेल। प्रत्येक मी जे काय आता इथं पाने ठेवलेली आहेत प्रत्येक बॅक साईडला तुम्ही या ठिकाणी बघू शकता वांगी कलर जो काय आहे, देठाकडचा जो भाग असतो ना, तर वांगी कलरचा आहे, म्हणजे समजून जायचं। आणि जर आपले गावठी पानं नसेल ना तर त्याचा इथं असं म्हणजे पूर्ण नाही का ग्रीन कलर असतो त्याचा पण पानाचा। त्यानंतर तर हे जे गावठी पानं जेव्हा तुम्ही म्हणजे आळूवडी वगैरे बनवताना जेव्हा तुम्ही हे करतात बनवतात तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे आंबट किंवा आपण कधी कधी नाही का घशामध्ये खवखव होतं, कधी आळूवडी आपण बनवतो तर त्यावेळेस ना लिंबू टाकतात काही लोक। तर तुम्ही देखील कधी कधी आळूवडीमध्ये लिंबू बनवताना लिंबू टाकलं असेल, बरोबर की नाही। पण जर अशा प्रकारची जर आळूची पानं असेल ना तर तुम्हाला मी सांगते काहीच गरज नाही आहे लिंबू वगैरे ॲड करायचं, डायरेक्ट तुम्ही आळूवडी बनवू शकता आणि खाऊ शकता। तर जर ज्यांना माहिती असेल गावठी आळूची पानं तर किंवा ज्यांना माहिती नाही आहे आणि नंतर माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना ओळखता आली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि माझा मी तुमच्या काही महत्त्वाच्या याच्यासाठी काही शिल्लक कधी कधी आपल्याकडनं चुका होत असतात, बरोबर की नाही, याच्या घाई गडबडीमध्ये। तर तशा चुका होऊ नये म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका। थँक्यू।